तर या पुढील सीजनला आपण सुरुवात करूया आणि पुढे जाऊया. आपण आतापर्यंत बघितले की मेंटल डिटॉक्स कसं करायचंय, त्याला क्लिअर फॉर्म्युला सोबत आपण बघितलंय. आणि आता पुढे बघणार आहोत की हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मजेशीर आहे. तुमचं मन हे काय आहे? तुमचं मन म्हणजे युनिव्हर्स. तुमचं मन म्हणजे युनिव्हर्सचं रिमोट कंट्रोल आहे. पण तुम्हाला हे कंट्रोल कसं वापरायचं ते कोणी शिकवलं का? प्रश्न. तुमचं मन म्हणजे युनिव्हर्सल कंट्रोल आहे, रिमोट कंट्रोल आहे, युनिव्हर्सलचा रिमोट कंट्रोल आहे. पण तुम्हाला हे कसं वापरायचं? आजपर्यंत तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन खूप सारे व्हिडिओ बघितलात, खूप साऱ्या गोष्टी केल्यात, पण हे कसं वापरायचं हे कोणी शिकवलं का? तर इथून पुढं आपण जे बघणार आहोत, तर तुमचं माइंड, इमोशन आणि ऍक्शन या तिघाचं अलाइनमेंट कसं करायचं हे शिकणार आहोत, हे बघणार आहोत. आज काय बघणार आहोत आपण? माइंड, इमोशन अँड ऍक्शन. माइंड, इमोशन, ऍक्शन हे तिघाचं अलाइनमेंट कसं करणार आहे हे तुम्हाला शिकवणार. जे तुम्हाला तुमचं स्वप्नाचं आयुष्य देईल, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे, हवं ते तुम्ही जे पाहिजे ते, जर या तीन गोष्टीचं अलाइनमेंट तुम्ही व्यवस्थित करू जर शकला, तर निश्चित सांगतो तुमच्या मनाप्रमाणे तुमचं जीवन असेल. जर ही माहिती तुम्हाला जर चांगली वाटेल तर लाईक करा. आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं तर मला कमेंट मध्ये निश्चितच कळवा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन माहिती तुम्हाला जे आजपर्यंत कोणत्याही ट्रेनर कुठूनही तुम्हाला मिळालेली नाहीये, ती माहिती तुमच्यासोबत मी शेअर करत आहे, जी माझ्या पर्सनल लाईफ मध्ये मी वापरली. आणि मी हे भडीमार बघून मी पुन्हा यामध्ये मी तुम्हाला सांगण्यासाठी येत आहे. तर काय होईल? आज मी तुम्हाला जे देणार आहे, सुंदर आयुष्य जे देण्यासाठी जे देणार आहे, तर मग यासाठी काही सिक्रेट आहेत. ही जी रियालिटी आहे, रिलेटिबिलिटी आहे, ही रियालिटी आज लोक कोणी सांगतच नाही. खूप जण सांगतात मॅनिफेस्टेशन करा, ही टेक्निक वापरा, ती टेक्निक वापरा. खरंच प्रत्येकानं आजपर्यंत कितीतरी टेक्निक वापरल्या, किती टक्के रिझल्ट मिळाला? हा अनुभव चांगला दिसतोय. आपण त्या गर्दीमध्ये जाऊन बसलोय जिथं आपल्याला काहीच मिळत नाही. जसं आजकालच्या आपल्या शाळा, आपण असं बोलू नये, पैशानच शाळा शिकवली जाते, पण कसे कमवायचं हे शिकवणं. त्याच गोष्टी हे तुम्हाला, म्हणून आज काही लोकांना वाईट वाटेल. आणि यामध्ये जे आपण एक पहिलं सिक्रेट बघणार आहोत, मी दोन सिक्रेट तुम्हाला देणार आहेत, की जसं म्हणतात ना, हू हिअर हॅज ट्रायड अफर्मेशन और विजन बोर्ड बट गॉट झिरो रिझल्ट. खूप साऱ्या लोकांनी अफर्मेशन केलं, विजन बोर्ड बनवला, गोल सेटिंग केली, परंतु रिझल्ट झिरो. हे का झालं? ही रियालिटी आहे. खूप सारे लोक कोर्स करतात. आजही माझ्या वेबिनारला खूप सारे लोक नाही आला नाही, मला माहित आहे. ज्याला सर्व माहित आहे ना भाऊ, संपलं. माहित काहीच नसतं. मग हे धोतक नाही द्यायचं. प्रत्येकामध्ये वेगळी क्वालिटी आहे आणि तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे, आज मी तुम्हाला ते सिद्ध करून म्हणून आज मी जे काही फॉर्म्युला तुम्हाला देणार आहे, हे फॉर्म्युला आहे की तुम्ही ते लक्षपूर्वक बघा. हे सिक्रेट फॉर्म्युला आहे. सिक्रेट फॉर्म्युला नंबर 1. माइंड क्लॅरिटी इज द मिरॅकल. माइंड क्लॅरिटी इज द मिरॅकल. विदाउट क्लॅरिटी चूज हॅपन. विदाउट क्लॅरिटी चूज हॅपन. तुमचं स्वप्न हे डेस्टिनेशन आहे. तुमचं स्वप्न हे डेस्टिनेशन आहे. पण जीपीएस चालू नसेल तर गाडी कुठेही कुठे जाईल? कळलं ना? तुमचं स्वप्न एक डेस्टिनेशन आहे, तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. तुम्हाला 1 लाख रुपये पाहिजे, तुम्हाला परिवार चांगलं पाहिजे, तुम्हाला नाते, एक चांगली नोकरी पाहिजे. तर हे तुमचं डेस्टिनेशन आहे, तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं तुमचं स्वप्न आहे. पण तुमचं जीपीएस चालू नसेल तर ते कुणीकडे जाईल? लक्षात येतो ना मी काय म्हणतोय ते? मग तुम्हाला जे जाण्यासाठी ते थांबवतात, तर ते मग कोणत्या गोष्टी आहेत का? आपण हे काय करतो? डायरेक्शन नसते, आपण गाडी चालवतो,
पण डेस्टिनेशन नाही किंवा आपल्याला कुठं जायचं आहे ते माहित नसेल तर आपण काय करू? कधी या गलीला, पुन्हा लेफ्ट, पुन्हा राईट, पुन्हा राईट, पुन्हा लेफ्ट, पुन्हा राईट, पुन्हा राऊंड, पुन्हा युटर्न, पुन्हा तिथंच. जशी गाडी आपण चालवतो, मॅपवर आपल्याला जर रस्ता माहित नसेल तर आपण इकडे तिकडे फिरू, आपल्या डेस्टिनेशन पासूनही किती वेळ तरी आपण दूर जातो. म्हणून तसंच आपले आयुष्य सुद्धा आहे, आपली लाईफ सुद्धा तसंच आहे, आपलं पूर्ण जीवन असंच आहे की तसं डायरेक्शन जर नसेल तर आपण रॅन्डम ठिकाणी पोहोचतो, जिथं पोहोचायचं नाही तिथं पोहोचून जातो. माहीतच नाही, माहित नाही. म्हणून जीपीएस ट्रॅकर आपल्यासोबत असलं पाहिजे आणि ते असं मग म्हणून काय होतंय, तुम्हाला व्हॉट एक्झॅक्टली डू यू वॉन्ट टू मॅनिफेस्ट, तुम्हाला तुमच्या जीवनात काय आकर्षित करून घ्यायचंय हे तुम्हाला माहित नसेल. एक एक्झाम्पल, 1 लाख पर मंथ, लव्हिंग पार्टनर, बेटर हेल्थ. मग जर तुम्ही असं म्हणाल की सेंग आय वॉन्ट टू बी रिच, आय रिसीव 1 लाख पर मंथ डुईंग सॉल्वफुल वर्क. फक्त तुम्ही आपले विचार व्यक्त केला, ते हवेमध्ये विरून गेलात. आणि म्हणून हे सिक्रेट काय करावं लागेल तुम्हाला, पहिले माइंड क्लॅरिटी इज द मिरॅकल. म्हणून तुमचं जे माइंड क्लॅरिटी तुम्हाला माहित असलं पाहिजे की मला कुठपर्यंत जायचं, माझं डेस्टिनेशन काय आहे हे तुम्हाला माहित असलं की हे सिक्रेट नंबर 1 आहे की तुमचं माइंड क्लॅरिटी असली पाहिजे. हे मिरॅकल घडवतं. जर क्लॅरिटी असेल तर मिरॅकल होतात. दुसरा आपण बघितलं की दुसरं आहे सिक्रेट त्यामध्ये की सिक्रेट इमोशन इज युअर फ्रिक्वेन्सी. काय म्हणावं लागेल? यू अट्रॅक्ट व्हॉट यू फील, नॉट व्हॉट यू से. यू अट्रॅक्ट व्हॉट यू फील, नॉट व्हॉट यू से. तुम्हाला जे भावनात्मक जुळतं, तुम्ही जे फील करता, त्याला महसूस करता, समजून घेत, त्याला जाणीव होती, त्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता. ते नाही करत तुम्ही जे बोलता. तुम्ही जे बोलता ते नाही भेटणार. तुम्ही ज्याला फील करता, तुम्ही त्याला जवळून बघता, जाणवता, तुमच्या झंझणाट शरीरामध्ये होत असेल, त्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करून घेता. म्हणून काय असतं की सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं मन जे चित्र काढेल ते तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट. तुमचं मन जे चित्र तयार होईल ते चित्र तुम्ही काढत असाल, ते भावनामधून जिवंत करता आणि तेच गोष्टी सत्य समजतात आणि ते सत्य होतं. जसं आपण एक उदाहरण याच्यासाठी की खूप मार्मिक असं उदाहरण असेल, जसं आपण टीव्ही चालू करतो. मला सोनी सब टीव्ही चॅनल बघायचं आहे, सोनी सब बघायचं आहे, पण चॅनल 227 वर आहे. पण आपलं स्वप्न काय आहे? सक्सेस. पण भावनामध्ये भीती आहे. बघायचं आहे मला, ते मिळवायचं आहे, पण भावनामध्ये कुठे आहे? इमोशनली काय आपण आहोत? फिअर फिअर आहे. मग ते लागणार नाही ना. मग यासाठी काय करावं लागेल तुम्हाला की इमॅजिनेशन युअर ड्रीम लाईफ, तुम्ही त्या बघा. आता तुम्ही 1-2 मिनिटासाठी तुमचे विचार करा की तुमचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि ते स्वप्न कोणतं आहे ते तुम्हाला माहित आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंतपणे, आता तुम्हाला युनिव्हर्सवर विश्वास आहे आणि ते तुम्हाला मिळालेलं आहे, असं 1-2 मिनिटं फील करा. कारण काय म्हणतात, व्हेन यू फील इट, यू बिकम अ व्हायब्रेशनल मॅच. आणि युनिव्हर्स हातात हात घाल. जर तुम्ही फील करता, जेव्हा जेव्हा गोष्टी तुम्ही फील करता, त्यावेळेस तुम्ही त्याची व्हायब्रेशनल मॅच युनिव्हर्सशी करता आणि युनिव्हर्स तुमच्यासोबत हातात हात घालतो. म्हणून तेच बोला आणि त्या गोष्टी करा. सिक्रेट नंबर 3, इन्स्पायर्ड ऍक्शन इज द ट्रीज. युनिव्हर्सला ऑर्डर दिल्यावर तरी सुद्धा तुम्ही काहीतरी हलवायला हवं ना. युनिव्हर्सला ऑर्डर दिल्यावर तुम्ही सुद्धा काहीतरी बोलायला पाहिजे, तुम्ही काहीतरी करायला पाहिजे, त्याबद्दल इमोशनल तुम्ही हे केलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये बरेचसे लोक काय करतात की ह्याच गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये बसत नाहीत की ड्रीम आहे पण इमोशन आहे इज इक्वल टू ऍक्शन. ड्रीम इज इक्वल टू इमोशन प्लस ड्रीम प्लस इमोशन इज इक्वल टू ऍक्शन. आता ह्या इमोशन मध्येच एनर्जीचं मोशन आहे.
इमोशन. इमोशन. तुमची एनर्जीची फ्रिक्वेन्सी कशी असेल त्यावर असेल. मग आता तुम्ही युनिव्हर्सला ऑर्डर दिल्यावर तुम्ही सुद्धा काहीतरी ह्या गोष्टी करायला पाहिजे की तुम्हाला सगळ्या गोष्टी. आता जसं आपण एक उदाहरण बघतो, हॉटेलमध्ये जातो. आता हॉटेलमध्ये गेल्यावर काय करतो आपण की वेटरला ऑर्डर देतो. बाबा एक डोसा. वेटर एक डोसा लाव. 2 मिनिटं थांबतो आणि 2 मिनिटानंतर लगेच आपली ऑर्डर चेक. अरे नाही 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 नाही, उपमा लेके आओ. उपमा घेऊन या. थोडा वेळ थांबतो, अरे लगेच विचार बदलता. अरे नाही 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 भाई, कांदा पोहे लेके आओ. ह्या ज्या गोष्टी आपण फ्रिक्वेन्सी करतो ना, जस्ट लाईक तुम्ही वेटरला जसं कन्फ्यूज करता, तसं तुमच्या स्वप्नांना पण तुम्ही कन्फ्यूज करता आणि युनिव्हर्सलला सुद्धा कन्फ्यूज करता. म्हणून तुमच्याकडे क्लॅरिटी असली पाहिजे तुम्हाला काय पाहिजे. म्हणून म्हणलं की आपण व्हेन यू फील इट यू बिकम अ व्हायब्रेशनल मॅच. युनिव्हर्सल तुमच्यासोबत हाताला हात देतो आणि तुम्हाला वाट बघायची नाही. 15 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही वाट नाही बघत आणि लगेच दुसरं डायरेक्शनला आपण जातोय. ह्या गोष्टी सगळ्यात असतात. आणि ह्याच गोष्टी, एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन. आमच्यासोबतच एक माझी पार्टिसिपंट आहे. माझ्यासोबत माझे क्लायंट आहे, ज्या मिस नेहा. हे काय करायच्या कोणत्याही गोष्टीला यांच्या मनामध्ये आहे का नाही, इतकी भीती, एवढी एन्झायटी आणि इतकं फिअर, रिस्क घेण्याचं फिअर की काही गोष्ट करायची म्हणलं की त्यांच्या जीवनामध्ये ते नको. योगायोगानं ती माझी माहिती त्यांना मिळाली. ते माझ्या एका अशाच वेबिनारला 1-to-1 कॉल सेशन मध्ये आले आणि त्यांनी मला काही प्रश्न केले आणि मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या. आम्ही ज्यावेळेस हे ऑनलाईन कोच, आणि त्यांच्या मनामध्ये भीती होती की मी हे ऑनलाईन कोच कसं बनावं, कसं करावं. तर ह्या गोष्टीबद्दल मी त्यांना सांगितलं. पण ते ऑनलाईन नाही पण ऑफलाईन मध्ये आज अर्निंग करत आहेत. त्यांच्या घरून परमिशन नाही ना, ते शेअरिंग केलं असतं आणि खूप जबरदस्त. मग बघा, स्वतःची भीती ही माणसाला कधी कधी खतम करून टाकते आणि स्वतःला संपवून टाकते. आज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या माध्यमातून 3 सिक्रेट शिकलात. पण कधी कधी आपण या हाय एनर्जी रिटेन करू शकत नाही. हाय एनर्जी रिटेन नाही करू शकत. त्यासाठी लागतो स्ट्रक्चर सपोर्ट आणि सोल कनेक्शन. त्यासाठी मी तयार केलेला आहे एक 21 दिवसाचा, जे 11 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि उद्या मी याबद्दल तुम्हाला खूप सारं सांगणार आहे. आणि 21 दिवसाचा हा आकर्षणाचा चमत्कार असा एक मी कोर्स तयार केलाय. आणि 21 दिवसाचा रॅन्डमली आपण हे करू शकता. जर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी आला असेल, तुमच्या जीवनामध्ये एक थोडी व्हॅल्यू जरी ऍड करत असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या जीवनात जर व्हॅल्यू ऍड होत असेल, तर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये जसं मी तुमच्यापर्यंत ही माहिती माहिती बोलतोय, एखाद्याचं कोणाचं तरी भलं व्हावं, म्हणून या व्हिडिओला शेअर